या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले आमचे सर्वांचे लाडके मित्र आदरणीय बालाजीराव पाटील खदगावकर, माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांचे खाजगी सचिव, मी आपल्याला विनंती करतो की या निमित्तानं आपण आपल्या मित्राला शुभेच्छा द्याव्यात। यानंतर अध्यक्षीय समारोप होईल। आदरणीय बालाजीरावजी पाटील खदगावकर साहेब यांना मी विनंती करतो की या निमित्तानं आपण 2 शब्द व्यक्त करावेत। बोलल्यासारखं उत्तर येतं, पेरलं तेच उगवतं मित्र हो, आणि जे आमच्या अशोक गोपछडेनं पेरलं ते उगवलेलं आहे। त्याच ठिकाणी मी बालाजीराव पाटील यांना विनंती करतो की आपण 2 शब्द व्यक्त करावे। मित्र हो, वेळ फार झालेला आहे त्याची जाणीव मला आहे। गेले 3 तास आपण या ठिकाणी बसलेले आहात आणि माझ्यानंतर मिसाळे सर समारोप करणार आहेत, तर कृपा करून थोडं आपल्याला अजून सहकार्याची अपेक्षा आहे। व्यासपीठावर उपस्थित आपल्या सगळ्यांचे आदरणीय कार्यक्रमाचे अध्यक्ष, जिल्हा परिषद माजी सभापती, शिक्षण सभापती आदरणीय माधवरावजी मिसाळे सर, ज्यांचं या ठिकाणी सेवा गौरव संपन्न झालेला होत आहे, असे आमचे प्रेम मित्र सत्कार मूर्ती माननीय अशोकरावजी गोपछडे साहेब, त्यांच्या सौभाग्यवती पत्नी आमच्या आदरणीय ताई, या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले मुंबईचे आमचे मित्र IPS अधिकारी दोडोपंतजी स्वामी, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले शारदानगर संस्कृती संवर्धन मंडळांचे संचालक सुनीलजी देशमुख, आमचे प्रेम मित्र मधु गिरगावकरजी, आमचे दुसरे प्रेम मित्र उत्तमराव सोनकांबळे साहेब, माननीय नजीरजी शेख, व्यासपीठावर उपस्थित असलेल्या नरंगल ग्रामपंचायतच्या सरपंच वर्णे मॅडम, या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले सन्माननीय पाटील सर, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे स्नेही मित्र अनिलजी तोसनीवाल, अविनाशजी देशमुख, माझे प्रेम मित्र विश्वनाथजी कोंडेकर, माझे भाऊजी मुख्याध्यापक सूर्यवंशी सर, यादी इतकी मोठी आहे, समोर बसलेले सुद्धा खूप जवळचे आहेत। आमचे सगरोळीचे गोसलोड सर, या भागाचे आमचे जवळचे स्नेही आणि पंचायत समिती वगैरे याच्यावर काम केलेले मंगलजी देसाई, डॉक्टर गायकवाडचे चिरंजीव राजकुमार डॉक्टर, माझे भाऊजी, तसा देगलूरचे माजी तहसीलदार नरवाडे सर, म्हणजे इथं उपस्थित असलेले 80% लोकांचे मी नाव घेऊ शकतो। पंचकोशीतील सगळे आमचे स्नेही, गोपछडेजी भाजपाचे ज्येष्ठ नेते, उत्कृष्ट असं सूत्रसंचलन करून गेले 3 तास आपल्याला एका पाण्याच्या मनीमध्ये गोवून ठेवलेले आहेत, असे चौधरी सर, ज्यांनी उत्कृष्ट असं मार्गदर्शन केलं, रंगुंटवार सर, म्हणजे गोपछडे साहेबांच्यासाठी प्रेम करणारे या ठिकाणी आलेले पंचकोशीतील सर्व त्यांचे आप्तस्नेही, ज्येष्ठ नागरिक, बंधू भगिनी, त्यांच्या कुटुंबातील 5 बहिणी, त्यांच्या 3 मुली, जावाई, व्याही, व्यासपीठावर खूप अजून मान्यवर आहेत, डॉक्टर राठोड आहेत, पाटील साहेब आहेत, म्हणजे प्रत्येकाचं नाव घेतलं तर फार वेळ जाईल, आपल्याला जेवायला अजून उशीर होईल। उपस्थित विद्यार्थी, लहान विद्यार्थी खूप वेळापासून बसलेले आहेत, पत्रकार बंधू मोठ्या प्रमाणात आहेत, तर माझी आपल्याला माफी मागून माझे 2 शब्द ठेवतो। उपस्थित सर्व मान्यवर आणि गोपछडे साहेबांवर प्रेम करणारे सर्व स्नेही,
मित्र खूप वेळ झालेला आहे. मला हे माहीत नव्हतं की आज त्यांचं सेवानिवृत्तीचा दिवस आहे. सेवा गौरव आहे हेच मला माहीत होतं. हे मी प्रामाणिकपणानं मान्य करतो. मिसाळे सर गुरुजींनी मला सांगितलं की त्यांची आज सेवानिवृत्ती आहे. ताईनं त्यांच्या मुलीनं या ठिकाणी फार सुंदर विवेचन केलेलं आहे आणि ते वडिलाला आणि फार मोठं प्रोत्साहित करणार आहे. आणि मी भाग्यवान समजतो गोपछडे साहेबाला की अशी सुकन्या आणि असे विचार आपल्या कुटुंबात आहेत. तुमची निवृत्ती कसली? तिनं तर सांगितलं ही सेकंड इव्हिनिंग आहे. आता तुम्हाला तर यापुढे खूप आजाद केलेलं आहे आणि मोठं क्षेत्र त्यांनी सांगितलेलं आहे. काय असतं, आपण एका जबाबदारीत असलो की आपल्याला खूप बंधनं असतात, जबाबदारी असते आणि आपल्या मनाप्रमाणे सगळं काही करता येत नाही, तर त्या जबाबदारीप्रमाणे आपल्याला वागावं लागतं. त्यामुळे बऱ्याच गोष्टी आपल्याकडून राहून गेलेल्या असतात कामाच्या ओझ्यामध्ये. तर मी म्हणतो की सेवानिवृत्तीच्या नंतर जे काही आपल्या मनात राहिलं असेल, वैनिसी काही आपल्याला अजून साथ घेऊन पुढे काही वेगळं करायचं असेल, कुटुंबाचे काही अजून अपेक्षा असतील, कारण आपलं घराणं असं आहे, कैलासवासी यशवंतराव पाटलांचे आमचे फार जवळचे संबंध होते आणि गोपछडे साहेबांचं जर पाहिलं आयुष्य, कोलेबागरावचे गोपछडे, सगरोळीचे किरपवार, नरंगलचे नरंगलकर पाटील आणि व्यासपीठावरचे मिसाळे गुरुजी आणि सगरोळीचे कर्मवीर बाबांचे, देशमुखांचे संस्कार, या सगळ्यांचं मिश्रण म्हणजे अशोकराव गोपछडे साहेब असं मला वाटतं. म्हणजे याच्यात किती मोठी शक्ती आहे, किती मोठे मोठे व्यक्तिमत्व त्यांच्या आयुष्यात येऊन गेलेले आहेत. आपल्याला माहिती आहे कर्मवीर बाबासाहेब, त्यांचं कार्य आणि त्यांचे विचार आज जगाच्या पातळीवर त्यांचे विद्यार्थी आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रात आहेत. त्यापैकीच एक गोपछडे साहेब शाळेचं आणि हायर एज्युकेशन पूर्ण केल्यानंतर त्यांना जबाबदारी मिळाली नरंगल यशवंतराव पाटलाकडे. ते एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व होतं, राजकीय दृष्ट्या असेल, सामाजिक दृष्ट्या असेल. कारण मी भाग्यवान याच्यासाठी आहे की त्या काळामध्ये मी देगलूरला नगर परिषदेला मुख्य कार्यकारी अधिकारी होतो. जरी माझं क्षेत्र शहरी भागाचं होतं, तर मी ह्या पंचकोशीतील असल्यामुळे मला सगळ्या गोष्टीचा आनंद होता. आदरणीय भास्कररावजी पाटील खतगावकर मंत्री होते, त्या भागात पुनर्वसनाचे खूप मोठे कामं होते आणि मांजरीकर म्हणून एक उपजिल्हाधिकारी होते. आदरणीय भास्कर दादा मला आणि मांजरीकर साहेबाला खूप जबाबदारी दिलेल्या होत्या. तर ह्या पंचकोशीतील खूप गावाचं आम्ही पुनर्वसनाचं काम केलेलं आहे आणि ते करत असताना यशवंतराव पाटलांची माझी गाठ झाली आणि माझ्या कामाची पद्धत, माझं राहणीमान आणि उपजतच गोपछडे साहेबांचे आम्ही मित्र, तर ते अजून आमची घसड वाढत गेली. ते करत असताना ह्या भागामध्ये आदरणीय उदयदादा राजूरकर नाही आहेत, हे दोन व्यक्तिमत्व मला खूप आवडलेले होते मी ज्यावेळेस देगलूरला होतो. आणि ह्या दोघांच्याही घरी लोकांची रीग राहायची सकाळपासून संध्याकाळपर्यंत आणि ती शक्ती गोपछडेंना मिळालेली होती. त्यासोबतच मिसाळे सर आहेत. तर ह्या सगळ्यांचं कार्य आता तुम्हाला पुढे घेऊन जायचं आहे असे ताईनं आपल्याला बोललेली आहे आणि निश्चितच तीच अपेक्षा मी बी ठेवतो. कारण आपल्या भागामध्ये सामाजिक प्रगती फार अपेक्षित आहे. शेख साहेबांनी बोललेलं आहे की आपला महाराष्ट्रामध्ये शेवटचा भाग आहे, हा निश्चित सीमा भागातले आहोत आपण. त्यामुळं आपल्याला शिक्षणामध्ये आणि सामाजिक दृष्ट्या अजून खूप काम करायचं आहे. आपल्याला कलंकित करता असं गोष्टी मराठवाड्याच्या नावाने येतात, विदर्भाच्या नावाने येतात. आत्महत्यासारखं आपल्याला रोग लागलेला आहे. आयुष्य एवढं सोपं नाही आहे की आपण आत्महत्या करावेत. किती संकट आले तर आत्महत्या हा काही शब्दच नाही आहे, पण ते आपल्याला लागलेलं आहे आणि ते कलंक आपल्याला जर दूर करायचं असेल तर त्याला विद्या महत्वाची आहे. कुठलंही परिवर्तन विद्येशिवाय होऊ शकत नाहीये. तुम्ही किती प्रयत्न केला तुमच्या राहणीमानामध्ये, तुमच्या जडणघडणीमध्ये बदल करायचा, तर तुम्हाला पहिलं संस्कारित व्हावं लागतं.
संस्कारित होण्यासाठी तुम्हाला विद्यार्जन करावं लागतं आणि विद्यार्जन वेगवेगळ्या माध्यमातून होते. शाळेत पाठ्यपुस्तक, कुटुंब, मित्रमंडळी, आपण ज्या संस्थेत असतो तिथले परिसर, असं वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला काही विद्येचा आत्मसात करता येतो आणि ती मिळालेली विद्या आपल्या उत्कर्षासाठी, आपल्या कुटुंबाच्या उत्कर्षासाठी निश्चित आपण वापरली पाहिजे. कुठलीही गोष्ट आपण सहज नाही केली पाहिजे. त्याला दोन बाजू असतात. एखाद्याने आपल्याला बोलला तर लगेच त्याला उत्तर नाही दिलं पाहिजे, असं मला वाटतं, माझा ॲटिट्यूड. बाबा का बोलला असेल, आपण लगेच रिॲक्ट होतो आणि त्याच्यातून अजून अंतर वाढतात. तर ते अंतर कमी करायचे असेल तर त्याची मनस्थिती आपण समजून घेतली पाहिजे की त्याला ती वेळ का आली आपल्याला बोलायची, आणि त्याला फक्त विद्याच हे आपल्याला सुचवू शकते. आणि एकदा ही लेवल आपली आली तर मला वाटते आपले 90% संकट कमी होतात आणि ते प्रमाण मराठवाडा आणि विदर्भात कमी आहे. लोकांना वेळच नाहीये दुसऱ्यांशी झगडे करणे, इशूला चगळत बसणे. प्रत्येक जण एंगेज आहे, पण परिस्थिती नांदेड जिल्ह्यात आलो, मराठवाड्यात आलो, मोठ्या प्रमाणात रिकामे लोक आहेत. पण त्यांची चूक नाहीये, त्यांना त्या संधी उपलब्ध नाहीयेत आणि संधी उपलब्ध करण्याचे ते प्रयत्नही करत नाहीयेत. माझ्या फॅमिलीतले आहेत, माझ्या जवळचे आहेत आणि त्यांना आता आपण प्रबोधन करायचा प्रयत्न केला तरी ते आता होत नाही, कारण त्याचा बराच वेळ निघून गेलेला आहे. तर या ठिकाणी गोपचडे साहेबांचा जे आता गौरव कार्यक्रम झाला तर त्यांनी एक वाक्य बोललेलं आहे, गुरुजन म्हणजे एक तरी मनाने गुरुजन व्हावं. काय म्हणलात तुम्ही? गुरुजन अनुभवावं. मित्र, परिवर्तन विद्येमुळे होते, विद्या हे गुरुजन देतात. म्हणजे जगाच्या पातळीवर मनुष्याच्या निर्मितीपासून आतापर्यंत जे काही जडणघडण झालेले आहेत, जे काही गोष्टी परिवर्तित झालेल्या आहेत, निर्माण झालेल्या आहेत, त्यात विद्या हे एक क्षेत्र असं आहे अति उत्कृष्ट आहे. त्याची जाणीव प्रथम शिक्षकाला आली पाहिजे की मी विद्यादाता आहे आणि मी विद्यादाता आहे. तर त्याची, जसं मी म्हणलं ना, कुठल्याही संस्थेत जबाबदाऱ्या येतात, आपल्याला बंधनं येतात, तर ते आपल्याला पहिलं आले पाहिजे. आता आम्ही ज्या शिक्षकांच्या माध्यमातून घडलो ते व्यक्तिमत्वच एवढे मोठे होते, याचा अर्थ त्यांचं फार मोठं शिक्षण नव्हतं. चौथीला जे माझे शिक्षक होते ते D.Ed. B.Ed. असतील, त्या काळातले 12वीचे असतील, पण त्यांचं राहणीमान, त्यांचं आचरण एवढं उत्कृष्ट होतं की आम्ही जर रस्त्याला आलो आणि ते समोरून आले तर आम्ही काय ताकद रस्त्यावर थांबण्याची. इथं बसलेल्या सिनियर मंडळीला ते सगळ्यांना हे अनुभव आलेले आहे. पण ही आदर राहण्याचं कारण एकच होतं की त्यांची ती तेवढी जबाबदारी होती, त्यांचे मूल्य होते वागण्यात. आणि हे आताच्या मॉडर्न युगामध्ये ते कुठंतरी आपण ऱ्हास करतोय. बऱ्याच शिक्षकांना वाईट वाटेल की आम्हाला जास्त उपदेश नको, पण हे गोपचडे साहेबांनी बोलले, जर शिक्षक असेल ना, त्याची नशा जर त्यांनी घेतली, त्याचं आयुष्य एवढं कृतज्ञ होईल, त्याच्या रिटायरमेंटच्या नंतर त्याची एवढी मांदियाळी राहील त्याच्या आयुष्यात, कारण त्या लेवलचं त्यांनी ज्ञान त्या विद्यार्थ्याला दिलं पाहिजे. तसे विद्यार्थी त्यांनी शोधले पाहिजे. आणि सगळेच काय फार ॲटपायर डेव्हलपमेंट करू शकत नाहीयेत, पण तुम्ही जबाबदारीनं, मूल्यांनी जर त्या विद्यार्थ्यांना, पालकांना जर शिकवलं आणि ते मूल्य त्या विद्यार्थ्यात आले, मला वाटते कोणी आत्महत्या करू शकत नाही. तो एवढा धाडसी राहील, तो एवढा कर्मयोगी राहील की त्याला ते सुचणार सुद्धा नाहीये. आणि हे कुठंतरी बदलायचं असेल तर शिक्षकांनी शिक्षक म्हणून जाणीव करून घ्यावं. हा तुमची जी उक्ती आहे, मला वाटतं ते अनुकरण करण्यासाठी फार चांगली आहे आणि त्याचा निश्चितच समाजाला फायदा होईल. आता त्यांनी सांगितले की विद्यार्थ्यांना आमचा अनुकरणासाठी फायदा होईल, कारण आम्ही आणि गिरगावकर फार कष्टाने शिकलेलं आहे. हो, निश्चित कष्टाने शिकलेलं आहे. आम्ही एका सामान्य कुटुंबातून आलेलो आहे. म्हणजे मी तर खूपच सामान्य कुटुंबातून आलेलो आहे.
मी ह्या गावचा शेजारी मंडगीचा मूळ आमचं घराणं आहे, जाधव फॅमिलीतले. इथं आमचे जवळचे पाहुणे मंडळी आलेले आहेत. माझे आजोबा खतगावला पोलीस पाटलांच्या घरी गरजावही आलेले आहेत. नरंगलच्या बाजूला माझी 10 एकर जमीन होती, त्या गाव पंचकोशीच्या बाजूला. मी ज्यावेळेस ॲग्रिकल्चरला गेलो तेव्हा माझ्या वडिलांनी 83-84 मध्ये विकली, शिक्षणासाठी विकली. मी म्हणजे माझे आई वडील कसे होते ते असुशिक्षित आहेत, वडील आता नाही आहेत. एखाद्या मुलाला शिक्षणासाठी जमीन विकणं हा बंधन माझ्यावर खूप होता आणि त्याच्यातून मला खूप काही करण्याची ईर्ष्या होती आणि ते करण्याचा आम्ही प्रयत्न केला प्रामाणिकपणाने. तर ती जाण विद्यार्थ्यांनी ठेवली पाहिजे. जेव्हा जेव्हा शाळेमध्ये चांगले लोक येतात, काही सांगण्याचा प्रयत्न करतात, सगळेच विद्यार्थी काही ते समजून घेऊ शकत नाहीत, पण वेळोवेळी शिक्षकांनी त्यांना सांगायचा प्रयत्न केला पाहिजे. सोशल सायन्समध्ये, समाजशास्त्रामध्ये जे कोणी ग्रॅज्युएट झाले असतील त्यांना माहिती आहे, साधारणतः संस्कार वयाच्या 13व्या वर्षापर्यंत होतात आणि जे काही तुम्ही लाईफ फाउंडेशन करता 13व्या वर्षापर्यंत तुमची बौद्धिक क्षमता पूर्ण झालेली असते आणि नंतर तुमचं फक्त प्रगटन होण्याचं राहतं. म्हणजे तुमचं जडणघडण 20% बदल होतो 13 वर्षाच्या पुढे. बेसिक कन्सेप्शन म्हणजे आई वडिलाच्या उभात आपण जेव्हा वाढतो आईच्या पोटात आणि नंतर आपला जन्म होऊन 13 वर्षाचा होतो तिथपर्यंतचे आपले जे संस्कार असतात ते 80% असतात. हे शास्त्र आहे. तर त्यामध्ये आई वडिलाचा, आजोबाचा, परिसराचा त्या बाळावर कसे परिणाम करावेत हे नक्कीच शास्त्र आहे आणि ते विद्यार्थ्यांना जे भेटतं त्याच्यातून तो विद्यार्थी धाडसी होतो, पराक्रमी होतो, जिद्दी होतो. त्याला वेगवेगळे क्षेत्र भेटतात आणि ते देण्याचं काम वडीलधाऱ्यांचं असतं. काही काही विद्यार्थी बी खतरनाक असतात, ते घेण्याचा प्रयत्न करतात. तर ती दृष्टी आपण देण्याचं काम केलं पाहिजे असं मला वाटतं. दुसरं एक शास्त्र असं आहे, जो कोणी याच्यामध्ये समाजकार्यामध्ये काम करत असताना लक्षात येईल की एखादा IPS अधिकारी आहे, IAS अधिकारी आहे, एका उत्कृष्ट बिझनेसमॅन आहे, पॉलिटिशियन आहे, म्हणजे तो सुखी आहे का? असं होऊ शकत नाही. सगळेच ते सुखी असतील. त्याच्यासाठी तुम्हाला संस्कारित मूल्य तुमची जडण झालेली पाहिजे. तुम्हाला चांगलं आणि वाईट, खरं आणि खोटं हे शाश्वत समजलं पाहिजे. जे ज्याला समजेल, मग तो शिक्षक असेल, शिपाई असेल, एखादा तहसीलदार असेल, शेतकरी असेल, मला वाटतं तो खरा आनंदी आहे. हा जो आजचा आनंदाचा डोई, आनंद तरंग, हा जो कौटुंबिक एवढा मोठा चांगला कार्यक्रम करण्याचा जो उद्देश आहे गोपछडे साहेबांचा, की सगळ्यांच्या मूल्यामध्ये वृद्धिगत काही व्हायचं असेल, त्यांचं मानवी मूल्य सुधारले पाहिजे आणि ते आनंद तरंग तुम्हाला कंटिन्यू कायम ठेवायचे असेल आपल्या कुटुंबात, तर ह्या 4 गोष्टी महत्वाच्या आहेत. चांगलं, वाईट, खरं, खोटं, ह्याच्या पॉइंट पर्यंत जाण्याची शक्ती आपल्याला आली पाहिजे. बऱ्याच गोष्टी आपण IQ वर नाराज होतो. कोणीतरी येतो, काहीतरी बोलतो, तुला असं असं बोललं, लगेच आपल्याला शाळे येतात, त्याच्याबद्दल आपल्या मनात तलवार तयार होते. काही गरज नाही. त्याचा काय इंटरेस्ट असेल हेही माहित नाही आपल्याला, जो कोणी सांगतो. तर प्रत्येक गोष्टीच्या 2 बाजू समजून घेता आल्या पाहिजे. हे ज्याला जमेल तो मला वाटते थोडाफार परिपूर्ण स्टेजला राहील आणि ते मी गोपछडे साहेबात लहानपणापासून पाहिलेलं आहे. गोपछडे साहेबांना सगरोळीमध्ये ते हॉस्टेलला राहायचे नाही, खिरपवार फॅमिलीच्या घरी राहायचे. आम्ही खिरपवार व्यंकटरावजीच्या घरी, अशोकरावच्या घरी जायचो. त्याच्यामुळे आम्ही लहानपणापासून नाश्ता खात राहिलेला आहे. कधी कधी त्याला आम्ही हॉस्टेलचे खाऊ द्यायचो. आमचे गणिताचे शिक्षक थोडे कच्चे होते, पण गोपछडे साहेब त्याच्यामुळे गणिताचे एक्सपर्ट टीचर झाले. म्हणजे आपल्याला जी गोष्ट कमी आहे ते घेण्याचा प्रयत्न करतो माणूस. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे गणिताचे शिक्षक. शिकवताना सगरोळीकर सरांना आपल्या हॉलमध्ये यायची एकदा वेळ आली होती, आठवतं? म्हणजे आम्ही गणितामध्ये एकदम एक्सपर्ट होतो.
दुसरी गोष्ट, त्यांनी हॉकी खूप सुंदर खेळायचं. गोपछडे साहेबामुळे मी हॉकी खेळायला शिकलो आणि मी ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटीला इंटर युनिव्हर्सिटी खेळलो कोइंबतूरला. म्हणजे आमचा एवढा मोठा ग्रुप आहे आणि सगळेजण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये परिपूर्ण सवयपूर्ण आहे. मला वाटते आता जास्त वेळ घेऊन सगळ्यांना विटीस धरण्यात अर्थ नाहीये. मिसाळे सर आपल्याला अजून बोलणार आहेत. मी सौभाग्यवती विजया गोपछडेजी आणि अशोकरावजी गोपछडे यांना उदंड आयुष्य लाभो, त्यांची प्रकृती चांगली असो. तिन्ही जावाई, तिन्ही मुली, 5 आत्या, त्यांचा संसार, मिसाळे सरांचं कुटुंब, नरंगलकर पाटलांचं कुटुंब, हिरपवार अशोकराव पाटील यांचे सगळं कुटुंब आणि त्यांचे समाजात फार मान आहे. मला माहीत आहे वीरशैव मंडळाच्या वतीनं जे काम या ठिकाणी होतंय ह्या पंचकोशीत खूपच आदरणीय आहे. हा जो परिवार आहे मोठा, ह्या सगळ्यांची शक्ती मला वाटते गोपछडे साहेबांच्या पाठीशी राहील. गोपछडे साहेबांनी सेवानिवृत्त झालं हे मनातून काढून टाकावं. कुठल्याही सेवेला मला वाटतं असं कुठलंच वय नाहीये. आपल्याला जास्त मानसिक त्रास होऊ नये म्हणून त्या बनवलेल्या प्रणाली आहेत. पण तुम्ही अष्टपैलू खेळाडू आहात, तुम्ही त्या सीमा तोडून काहीतरी समाजासाठी वेगळं करावं असं माझी बी अपेक्षा आहे. मिसाळे गुरुजींना मी ते शब्द घेतलेला आहे. मिसाळे गुरुजी तुम्हाला निश्चित ते आशीर्वाद देतील भविष्यात सुद्धा आणि तुम्ही चांगलं ह्या पंचकोशीतील समाजासाठी काम करावं आणि तुमची 75वी तुमची शताब्दी या ठिकाणी साध्य करण्याची आम्हाला संधी मिळावी. आणि तुम्ही जे आग्रहानं आम्हाला या ठिकाणी बोलावलेलं आहे त्याचा आम्ही छोटेखानी प्रयत्न केला आपल्याला सांगायचा. वेळोवेळी जेव्हा संधी मिळेल त्यावेळेस सुद्धा आपण जास्तीचं आपल्याशी हितगुज करू. विद्यार्थी खूपच बसलेले वेटीला आलेले आहेत. तर मी एवढंच सांगतो की गोपछडे साहेबाचा आदर्श या ठिकाणी सगळ्यांनी ठेवावा. ते किती मनमिळावू आहेत, संघटन कौशल्य त्यांच्यामध्ये खूप चांगलं आहे, फ्रेंडशिप करण्याची शक्ती फार मोठी आहे, कौटुंबिक सौहार्द म्हणजे आपल्या सगळ्यांच्यासाठी त्यांनी वेळ देतात, अपस्त्यांना वेळ देतात. हेच आपण त्यांच्याकडून शिकावं एवढी अपेक्षा करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.